इथे आमच्या अनिल कौशिकांनी नरेंद्र मोदींच्या पापाचा पाढा वाचला, धडा 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 धडा. मी त्याचं रिपिटेशन करणार नाही, काळजी करू नका. किरणने पण आणखीन सध्या IPLचा जमाना आहे, त्याने 4-6 मारले बऱ्यापैकी, चांगला आहे. आणि आता फायनल इकडे आहेच आहे, सेमीफायनलला मीच उभा आहे. मी फक्त त्यांच्या येताना पूर्ण मी कोकणामध्ये सभा केल्या, पश्चिम महाराष्ट्रात सभा केल्या, उत्तर महाराष्ट्रात सभा केल्या, पूर्ण महाराष्ट्रामध्ये सभा केल्या, दिल्लीमध्ये मी सभा केल्या. एक होर्डिंग आणि त्याच्यावरचं एक जे त्याचा उल्लेख अनिलने ओझरता केला, मी त्या एकाच होर्डिंगवर असलेल्या याच्या बाबतीमध्ये जे स्लोगन होतं त्या बाबतीमध्ये मी बोलणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला आणि आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे, ही लढाई ही काय आहे. किरणने ओझरता उल्लेख केला त्याचा, ही लढाई आहे. मी त्याच्या पुढे एक पाऊल जाऊन, हे युद्ध आहे, हे धर्मयुद्ध नाही, हे कुठल्या जातीचं युद्ध नाही, हे एक कर्मयुद्ध आहे. आणि हे युद्ध ह्या देशाची घटना वाचवण्यासाठी, ह्या देशाचं संविधान वाचवण्यासाठीचं युद्ध आहे नव्हे, ह्या देशाची लोकशाही वाचवण्याचं हे युद्ध आहे. आणि सर्वात महत्वाचं, गद्दारांच्या विरोधातलं युद्ध आहे. तुम्हाला लढावंच लागेल, तुम्हाला लढावंच लागेल. ज्यांना स्वतःच्या बापाचा फोटो लावून लढण्याची हिंमत नाही, ते तुम्हाला आणि आम्हाला शिकवणार आहेत. एवढीच तुमची हिंमत आहे. एवढंच जर तुम्हाला राजकारणाबद्दल आणि स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल जर विश्वास आहे, स्वतःच्या बापाचा फोटो लावा आणि लढा. लोक तुम्हाला माती चारल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून हे युद्ध माझ्या महिलांचं आहे, माझ्या आई बहिणींचं आहे. हे युद्ध माझ्या देशातल्या तरुणांचं आहे, त्यांच्या अस्तित्वाचं आहे. हे युद्ध माझ्या देशातल्या 140 कोटी जनतेचं आहे. आणि ते तुम्हाला आणि मला लढावंच लागेल, कारण पुन्हा कधीतरी अशी संधी येईल की नाही याचा भरोसा नाही. आणि हे मी सांगतोय म्हणून किंवा वक्ते सांगतात म्हणून नाही, जगभरातले जे लोकशाहीचे अभ्यासक आहेत ते हे सांगतात आहे की ही जर संधी आपण घालवली तर उद्या अगदी लिहून देतो. आणि मी कशाला लिहून द्यायला पाहिजे. त्यांच्या खासदारांनी, RSSच्या सगळ्या चमच्यांनी हे सगळं सांगितलंय की आम्हाला या देशाचं संविधान बदलायचं आहे, या देशाची घटना बदलायची. मी आरोप करत नाही. आणि तुमच्यापैकी किती लोकांना माहित असेल मला माहित नाही, पण आपल्या देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी 1936 साली मुंबईमध्ये निवडणुका झाल्या. हे किती लोकांना माहिती आहे. मुंबई प्रांत, बंगाल प्रांत, पंजाब प्रांत निवडणुका झाल्या. मतदार कोण होता हे महत्वाचं आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. मतदार होता इंग्रजांचे त्यांचे अधिकारी, इंग्रजांचे त्यांचे व्हाईसरॉय आणि त्यांचा सगळा परिवार, देशातले इंग्रजांचे तळवे चाटणारे वकील, देशातले इंग्रजांची मुखबिरी करणारे RSSचे चमचे, एवढेच मतदार होते. बाकी मतदार नव्हता. आणि
आज ते जे सांगतात आहेत संविधान बदलायचं म्हणजे नक्की काय, तुमचा माझ्या सर्वसामान्याचा एक मताचा अधिकार त्यांना काढून घ्यायचा आहे, आपलं संविधान बदलायचं आहे, म्हणून तुम्हाला ही लढाई लढावी लागेल, हे युद्ध लढावं लागेल। आणि आज तुम्ही आम्ही 75 वर्ष झाली या देशाला स्वातंत्र्य होऊन, जे अधिकार देशाच्या संविधानाने तुम्हाला आणि मला दिलंय, आज मी बोलतोय, अर्थात मी असंच बोलतो, मी कुणाच्या बापाला कधी घाबरत नाही, कधीच एक वरचा परमेश्वर सोडला तर आम्ही कुणाच्या बापाला कधी घाबरलो नाही, त्याच्यावर मी येणार आहे। मित्रो 2014 साली, मित्रो 2019 साली माहित होता बहनों, अब क्या है, गारंटी की बात हो रही, आते हैं उसके ऊपर थोड़ा थोड़ा संभाल के। आणि म्हणून हे जाणून घेण्याचं गरजेचं आहे। मला याची खात्री आहे राजन विचारे हॅट्रिक करणार, 100% करणार। आणि हो, याच्यासाठी कुडमुड्या भक्ताची गरज नाही, देशाच्या जनतेने 140 कोटी जनतेने, महाराष्ट्राच्या जनतेने ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतले आणि म्हणून देशामध्ये इंडियाचं सरकार, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार ही काळ्या दगडावरची रेष आहे, हे लक्षात घ्या। आणि मग इंडियाच्या सरकारमध्ये आमचे सरकार बसणार, हॅट्रिक केलेला आमचा खासदार बसणार। त्यांनी केलेल्या कामाचा तुम्ही जेव्हा इकडे पाडा वाचलात, विचार करा, विरोधात असताना केलेलं काम आहे, सत्तेत असताना काय होऊ शकतं याची झलक ती आहे असं मला वाटतं। महाराष्ट्राच्या सरकारमध्ये एकदा मंत्री राहिले भास्करराव, कामाची सुणूक दाखवलेलीच आहे, बाकी कोकण्यानं आम्हाला सांगायला नको नाही, आपल्या रक्तात आपल्या DNA मध्ये आहे सगळं काय। किरण सुद्धा कोकणात राहून बऱ्यापैकी त्याचा DNA सुधरत आहे, याचा मला आनंद होतो आहे। ते तर बसतीलच, आजूबाजूला भाई जगताप सुद्धा असेल, खात्री बाळगा तुम्ही, आजूबाजूला भाई जगताप सुद्धा असेल। आता जरा मित्रोची जरा खबर घेऊ आपण, जे महत्वाचं आहे। एक होर्डिंग मुंबई पासून देशभरामध्ये मी पाहत आलो, ते होर्डिंग असं आहे, विरासत और विकास। विरासत, क्या बात है, शब्द केवढा मोठा है। किस बात की विरासत? मोदी जी, आपकी विरासत क्या है? जब पूरा हिंदुस्तान, पूरा देश अंग्रेजों के खिलाफ आजादी के लिए लड़ता था, उस वक्त तुम्हारे लोग, आरएसएस के लोग अंग्रेजों के तलवे चाटते थे। ये विरासत है तुम्हारी, ये विरासत है तुम्हारी। मोदी जी, आपकी और कौन सी विरासत है? आप जैसा इंसान मंगलसूत्र की बात करता है, अरे यशोदा बहन का मंगलसूत्र कहाँ है? बाकी तो सब छोड़ दो, यशोदा बहन का मंगलसूत्र आज किधर है, इसका तो जवाब दो भाई। ये विरासत है तुम्हारी, बाकी तो सारे आजू बाजू में बैठे वैसे ही हैं। हेमा मालिनी को पूछिए कि उन्होंने किसका मंगलसूत्र चुराया है। स्मृति ईरानी को पूछिए कि उन्होंने किसका मंगलसूत्र चुराया है। आप लोग बात करोगे, यह विरासत है तुम्हारी। जब उस वक्त खास करके अंग्रेजों भारत छोड़ो यह नारा दिया गया 1942 के बाद, उस वक्त आजादी के रणकंद में जितने भी योद्धा लढ रहे थे त्यांना इंग्रजांना खबऱ्याचे काम हे सगळे करत होते आणि त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचं पाप, ये विरासत है तुम्हारी, ये विरासत है तुम्हारी। और ये हमें देशभक्ति सिखाएंगे। विडंबन देखिए क्या बात, किस बात का विडंबन है। हे कोण देशभक्ती शिकवते तुम्हाला आणि आम्हाला? ज्यांनी
RSSच्या मुख्यालयावर कधीही तिरंगा नव्हता फडकवला, ते मला आणि तुम्हाला तिरंग्याची महती पटवून सांगणार आहेत. आम्हाला देशभक्तीचं सर्टिफिकेट, लाज वाटायला पाहिजे. तिरंग्याची लाज वाटणारे तुम्ही, ये विरासत है तुम्हारी, ये विरासत है तुम्हारी. मुझे इस बात का गर्व है भास्करराव जी, आमच्या नागपूरच्या युवक काँग्रेसवाल्यांनी त्या RSSच्या गडामध्ये, त्यांच्या रेशीम बागेमध्ये घुसून तिरंगा फडकवला. त्या याच्यावर, RSSच्या याच्यावर अभिमान आहे मला त्याचा. आणि म्हणून ही विरासत आहे, पळपुट्यांची विरासत. ज्या पद्धतीने महिलांच्या बाबतीमध्ये त्यांनी वक्तव्य केलेत, मी त्याच्या त्या खाली जाणार नाही. मला, आम्ही सुसंस्कृत आहोत, आम्ही विरोधक नक्कीच आहोत, परंतु तुमच्यासारखं आम्ही खालच्या स्तरावर जाऊन बोलणार नाही. पण जे आहे ते खरं आहे. विरासत किसको कहते हैं? विरासत बाळासाहेब ठाकरे की विरासत देखिए. 3 पिढ्या संपूर्ण जगामध्ये मराठी माणसाला अधिकाराने, अभिमानाने जगण्याचा अधिकार बाळासाहेब ठाकरेंमुळे मिळाला, हे कोणी नाकारू शकत नाही, विरोधक असला तरी. विरासत उद्धव ठाकरे जी की देखिए, कसलाही अनुभव प्रशासनाचा नाही. हे सगळे मंत्री होते त्यांच्या बरोबर. कोरोना काळामध्ये अख्ख्या जगामध्ये असलेलं संकट, माझ्या महाराष्ट्रावर असलेलं संकट, मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी असलेलं संकट. परंतु जेव्हा उद्धव ठाकरे त्या टीव्हीवर येते, कारण आपल्याला त्यावेळेला एकमेकाला भेटता येत नव्हतं, अतिशय वाईट परिस्थिती होती. कोणाला जर शिकायचं म्हटलं, कोणाला जर समजा आपण असं म्हटलं, शिवीचं म्हटलं तरी ते फार कठीण होतं. आणि अशा वेळेला एक आश्वासक चेहरा टीव्हीवर दिसायचा, या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. आणि लोकांना विश्वास वाटायचा, नाही माझं काहीतरी हा माणूस करेल. तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो, या मोदीने, मला कधी कधी प्रश्न पडतो, मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत, भारताचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे पंतप्रधान आहेत, हे मला कधी कधी मला आश्चर्य वाटतं. कारण सांगतो, देशभरामध्ये, जगभरामध्ये कोविड, कोरोना याची एवढी दहशत होती आणि देशाच्या पंतप्रधानाने हात वर केली, आमच्याकडे वॅक्सिनच नाही म्हणे. आठवतंय ना भास्करराव, आपण फार त्यांना ठोकलेलं आहे. आणि पाकिस्तानला फुकटचे सगळ्या ह्या देऊन, वॅक्सिन देऊन हिरो बनायला गेले. बिर्याणी पहिलीच खाऊन आलेले होते. देशाचा कुठलाही पंतप्रधान आणि भारतासारख्या जगातल्या मोठ्या लोकशाहीचा पंतप्रधान गपचूप जातोय. अरे ये कैसे हो सकता है? म्हणजे 2 तासाकरता भारताच्या पंतप्रधानांचं विमान कुठे गेले हे कुणालाच माहित नव्हतं. बाबा जाऊन तिकडे मस्तपैकी बिर्याणीवर ताप मारून आलं परत. ये विरासत है उनकी, ये विरासत है उनकी. आणि म्हणून त्या काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये, माझ्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या नदीमध्ये प्रेत वाहिली नाही. देशाची पवित्र गंगा, त्याच्यामध्ये यांनी प्रेत वाहिली, असे सगळे आहेत. आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये अभिमानाने सांगतो, त्या काळामध्ये आमचं सरकार होतं, आश्वासक सरकार होतं. आम्ही कोट्यावधी लोकांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये यशस्वी ठरलो. आणि विरोधक असून सुद्धा त्यांना ते सर्टिफाय करावं लागलं, काय इलाजच नव्हता, कारण कामच तसं झालं होतं. इसे विरासत कहते. तिसरी पिढी आदित्य ठाकरे. आज तरुणांच्या मनातली धगधग, मग ती नोकरीच्या बाबतीत असो, मग ती त्यांच्या अस्तित्वाच्या बाबतीत असो, त्यांच्या हक्काच्या बाबतीत असो, अधिकाराच्या बाबतीत असो, आज एवढ्या वयामध्ये, एवढ्या छोट्या वयामध्ये हा आमचा तरुण आदर्श म्हणून आम्हाला वाटतो. आम्ही आयुष्याची इतकी वर्ष त्याच्यामध्ये राजकारणामध्ये घातली, परंतु या माणसाकडे बघितल्यावर सुद्धा, या तरुणाकडे बघितल्यावर सुद्धा आश्वासक चेहरा वाटतो. त्याचं नाव आदित्य ठाकरे आहे. इसे विरासत कहते हैं.
विरासत की बात ये करेंगे जिन्होंने जिंदगी भर मुखबिरी की, जिन्होंने जिंदगी भर अंग्रेजों के तलवे चाटे, ये विरासत की बात करते हैं? विरासत किसको कहते हैं? 75 वर्ष झालं या देशाला स्वातंत्र्य मिळून, 75 वर्षामध्ये कधीही कुठल्या नागरिकाला जाणवलं नाही की मी ह्या धर्माचा आहे, मी या जातीचा आहे, मी या पंथाचा आहे. कारण माझ्या देशाचा वैभव, जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा वैभव या गोष्टीतच आहे की आमच्याकडे सर्वधर्म समभाव आहे, आमच्याकडे सर्वधर्म समभाव आहे. ही मुंबई असेल, ही नवी मुंबई असेल, मी 12 वर्ष इथे राहिलोय, अख्ख्या देशभर फिरलोय. आमच्या बाजूला कोणतरी मुसलमान राहतो, आमच्या बाजूला कोणतरी शीख राहतो, आमच्या बाजूला कोणतरी ख्रिश्चन राहतो, आमच्या बाजूला कोणतरी इतर धर्माचा राहतो. हे आमच्या कधी मनामध्ये शिवलं नाही नव्हे. याच मैदानावर अनेक वेळेला राजू असेल, त्यांची आई असेल, ह्या माझ्या सगळ्या सहकार्याने इथे दांडियाचा कार्यक्रम केला, इथे इतर सर्व कार्यक्रम केले. त्याच्यामध्ये आम्हाला कधी जाणवलं नाही की कोण मुस्लिम आहे, कोण हिंदू आहे, कोण आहे. आम्हाला ते शिकवलं नाही. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये जर आपण देशाची वाताहत जर बघितलं असेल, स्वतःच्या कामावर विश्वास नाही. चला, मोदीजींच्या चमच्याना, इथे चमचे बरेच झालेत आता, त्याला एक प्रश्न विचारा. 10 वर्षातलं मोदीजींचं एक काम दाखवा. एक, मी तर 10 बोलतच नाही, एक काम दाखवा जे मोदीजीने देशाचा पंतप्रधान म्हणून देशासाठी केलेलं. ज्या वेळेला पुण्याचा कोविशिल्ड वाला, पुण्यावाला सायरस मित्र आहे माझा, सुरुवातीला त्याला धमकावलं, सगळ्या वॅक्सिनच्या ताब्यात घेतला. हे कधीच घडलं नव्हतं की केंद्रीय सत्ता कंट्रोल करते. अरे असं कसं करता येईल, पण केलं. आणि जेवढं वॅक्सिन येत होतं त्याचं 60% एकट्या गुजरातला आणि उरलेलं 40% हे अख्ख्या देशाला. ही वस्तुस्थिती आहे. ह्यांच्या बापामध्ये जर हिंमत असेल तर मला प्रश्न विचारा. या सगळ्या आकडेवारी जी मी सांगतोय ही सरकारी आकडेवारी आहे, माझी नाही. या महाराष्ट्रामध्ये तोक्ते वादळाला कोकण उद्ध्वस्त झाला, माझा नाही आला. आणि हेच तोक्ते वादळ शेवटच्या टप्प्यामध्ये गुजरातमध्ये गेलं. हा बाबा गेला दाढीवाला तिकडं, आणि त्या गुजरातला 1,500 कोटीचं पॅकेज दिलं. महाराष्ट्राच्या वाट्याला 1.5 रुपया सुद्धा नव्हता. कारण इथे सत्ता आमची महाविकास आघाडीची होती. म्हणून हा देशाचा पंतप्रधान आहे की एका प्रदेशाचा आहे हे समजणं गरजेचं आहे. देशाचं राज्य कसं असतं. विरासत की बात तुम ना करो, तुम इधर उधर की बात न करो मोदी जी, तुम इधर उधर की बात न करो मोदी जी. बताओ मेरा देश क्यों लुटा रहे हो, बताओ मेरा देश क्यों लुटा रहे हो. गैरजनों से हमें कोई शिकवा नहीं, गैरजनों से हमें कोई शिकवा नहीं. तुम्हारे रहबरी के ऊपर सवाल है, तुम्हारे रहबरी के ऊपर सवाल है. देश का प्रधानमंत्री इस तरह बर्ताव करता है, देश का प्रधानमंत्री इस तरह बातें करता है. चाहे महिला हो, चाहे हमारे युवा हो, चाहे हमारे बुजुर्ग हो, चाहे देश का किसान हो, इस तरह की बातें होती है. आणि म्हणून विरासत जर बघायची असेल तर गांधी फॅमिलीची विरासत बघा. 75 वर्षानंतर जेव्हा हा देश तितर-बितर झाला, माझा देश सगळा जातीमध्ये, धर्मामध्ये आणि ह्याच्यामध्ये वाटण्याचं पाप यांनी 10 वर्ष केलं. त्या भारत जोडो, त्या भारताला जोडण्याचं काम माझा नेता राहुल गांधीने केलं. कन्याकुमारी पासून थेट काश्मीर पर्यंत, मणिपूर पासून मुंबई पर्यंत, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत 4,900 किलोमीटर चालत आम्ही सुद्धा चाललो. पण आमची हिंमत झाली नाही. एक दिवस एका राज्यात गेलं, महाराष्ट्रामध्ये 5 दिवस चाललो. पण हा माझा माणूस थांबला नाही, कारण भारत जोडण्याचं काम त्यांनी केलं. इसे विरासत कहते हैं. विरासत उस बात को देखिए, काय करायचं तेवढं घ्या, म्हणजे बाकीचं सगळं आपण
IPL आहे, तिकडे काय होईल माहिती नहीं। काफी बढ़ चुके हैं, आप लोगों को बढ़ना है। अभी जो मैं कह रहा हूं ये बातें जरा ध्यान में रखिएगा, ये हम सारे लोगों को लागू होती है, मेरे सहित। विरासत नेहरू जी को देखिएगा, हे माहिती नाही कित्येक वेळेला दुर्दैव असं आहे की माझ्या कार्यकर्त्यांना, आमच्या लोकांना, माझ्या देशाच्या जनतेला माहिती नाहीये। देशाचं स्वातंत्र्य 1947 साल, या देशामध्ये एक संसद आणि 5-6 राज्यामधले विधानसभा, याच्या व्यतिरिक्त या देशामध्ये काहीही नव्हतं। साधं जूटच्या या सगळ्या काथ्या बिथ्या बनतो ते फक्त याला होतं कलकत्त्याला, बाकी आमच्या देशामध्ये उद्योग नव्हता। या देशाला सुपर पॉवर बनण्याचं काम, आणि त्या वेळेला देशाला पैशाची गरज होती, हे महत्वाचं आहे। किरण, तुम्ही लोक ऐकून घ्या रे, हे तुम्हाला सगळे कामाला येईल। बरं आहे, तुझं बऱ्यापैकी आहे, तुझे फॉलोअर बिलर, लाईक डिसलाईक सगळं आहे। ट्रोलिंगला घाबरतो तू, तुझं नावच किरण नाही, तू याला घाबरतो नाही ना? हा, आणि ह्यांना घाबरायचं कारणच नाही। हे आज जे चेकाळलेत ना, ते आपल्या ह्या सच्चाईमुळे चेकाळ। ही सच्चाई ऐकून घ्या, या देशाला जेव्हा पैशाची गरज होती त्यावेळेला मोतीलाल नेहरूजींचे वडील सगळ्या श्रीमंत, हे सांगतात ना, हे सगळे भडवे, चांगला शब्द आहे, वाईट नाहीये, भडवे, हे जे भडवे सांगतात ना की त्यांचे कपडे पॅरिसला जायचे, अरे ते सगळ्यात देशातल्या सगळ्यात श्रीमंत असलेला माणूस त्यावेळेला, आणि त्यावेळेला त्याने सगळी संपत्ती ह्या देशाला बहाल केली, ज्याची किंमत 12,500 कोटी आजच्या ह्याच्याने होती। ये विरासत कहते, इसे विरासत कहते। तुम विरासत की बात कर रहे हो, तुम कैसे बात कर सकते हो? मैं तो फकीर हूं, झोला उठा के चला जाऊंगा। हाँ, आ गए, उसके ऊपर आ गए, आ जाएंगे, त्याच्यावर पण येऊ आपण, ऐसा थोड़ी है। ये किस प्रकार का फकीर है, जरा बताइएगा भाई। फकीर को तो कोई उस तरह की लालसा नहीं होनी चाहिए, फकीरला तर काही असा होता कामा नये। या देशाच्या 75 वर्षामध्ये कुठल्याही पंतप्रधानाने स्वतःसाठी 1300 कोटीचं विमान खरेदी नाही केलं, या माणसाने केलं। फकीर, क्या बात है, वाह वाह फकीर, क्या बात है। हर रोज 3 कपड़े बदलता है, क्या फकीर है यार, क्या फकीरी है। मैं भी चाहता हूं कि मैं भी फकीर बन जाऊं। ये विरासत कहते हैं इसे। आणि हे उदाहरण यासाठी सांगतोय, भास्करराव, आपल्याला माहिती आहे, तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतोय। ज्या वेळेला इंदिरा गांधींचं सरकार हरलं, इमर्जन्सी नंतर लोकांनी घरी बसवलं इंदिरा गांधींना, घर नव्हतं। वाजपेयीजीने त्यावेळेला इंदिराजींना सांगितलं, केवढा मोठा माणूस, त्यांच्या बाबतीमध्ये असं आपण कधीच बोलणार नाही कोणी, पण ह्या माणसाबद्दल कोण बोलेल चांगलं? वाजपेयीजीने इंदिरा गांधीने सांगितलं, दिल्ली में आप कहाँ रहती है, आपके पास तो घर भी नहीं है, मैत्रिणीच्या घरामध्ये राहिले, इसे विरासत कहते। स्वतःच्या डोळ्यासमोर आपल्या सासूचं मृत्यू, आपल्या नवऱ्याचा मृत्यू ज्या सोनिया गांधीने पाहिलं आणि या देशाचा पंतप्रधान नाकारला, इसे विरासत कहते हैं। तुम्हारे जैसे चोरों की विरासत हमारी नहीं है। आणि म्हणून विरासतच्या गोष्टी तुम्ही करूच नका, तुमची अवकात नाही, तुमची लायकी नाही तेवढी। आता या फकीराचं काय, लोकशाहीचा अर्थ काय? सत्तेचं विकेंद्रीकरण, म्हणजे सत्ता लोकांपर्यंत पोहोचावी, हे लोकशाहीचं खऱ्या अर्थाने अर्थकरण आहे, आणि खऱ्या अर्थाने त्याचा अर्थ आहे। हे उलट आहे सगळी गंगा। फक्त 4 मित्रांसाठी अख्खा देश विकण्याचं पाप इथे कोणीतरी उल्लेख केला, ते परत मी रिपीट नाही करणार। ही विरासत आहे यांची, हे आम्हाला शिकवणार विरासत काय आहे, यांनी शिकवूच नाही। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो जाता जाता, गारंटी की बात हो रही थी, चलो मोदी जी तुम्हारी गारंटी तो वैसे लोगों स्वीकारने से रहा, हम एक गारंटी देते हैं आपको, चलो
140 कोटी जनता ह्या देशाची मोदी जी आपको गारंटी देती है, उल्टी गिनती शुरू करो 2024 के लिए, तुम्हारी विरासत खत्म कर देगी। इस देश की 140 करोड़ आबादी खत्म कर देगी आपकी विरासत, ये हमारी गारंटी है। महाराष्ट्रामध्ये सांगू इच्छितो, 48 जागा आहेत आमच्या, फार किती कलिंगड तरबुजा, किती जरी फेपावलं, किती जरी झोपावलं तरी 12.5 कोटी जनता महाराष्ट्राची याला झोपवल्याशिवाय राहणार नाही, ये गॅरंटी हम देते हैं।